जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आणि रमजान महिन्याच्या निमित्तानं या ठिकाणी इफ्तार पार्टीचं आयोजन परशुराम वाडेकर यांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। परशुराम वाडेकर जे आहेत ते पुणे महापालिकेचे उपमहापौर आहेत, त्यांच्या वतीने या ठिकाणी इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी महिला वर्ग त्याचबरोबर पुरुष वर्ग सुद्धा या इफ्तार पार्टीमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळते। माझ्यासोबत काही महिला वर्ग आहे ज्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। ताई, काय सांगाल? परशुराम वाडेकर यांच्या वतीने या ठिकाणी रमजानच्या पवित्र महिन्याच्या निमित्ताने या ठिकाणी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं। इफ्तार पार्टी बहुत अच्छी तरह से हुआ है। जैसे कि हम इनको बहुत मतलब बचपन से देखते आ रहे हैं। मैम ने बहुत चीजें मतलब पूरा बोपड़ी में पूरा आउंद एरिया में बहुत अच्छे से इन्होंने मतलब सब डेवलप किया है। और बस ये जो उन्होंने ऑर्गेनाइज किया है इसके बारे में क्या कहना चाहोगे? बहुत सारे लोग यहाँ पे आए। हाँ जी, बहुत सारे लोग यहाँ पर आए। बहुत बेहतरीन तरीके से इन्होंने यहाँ पे इंतजाम किया था। इससे क्या मैसेज मिलता है आपको, ये सारे लोग यहाँ पे जो आते हैं? जी, इससे हम लोग का बहुत अच्छे से इन्होंने मतलब इंतजाम करके बहुत अच्छे से लोग ने मतलब खाना खिला के बहुत एहतराम किया हम लोगों का। जी चाची, क्या कहना चाहोगे? इतना अच्छा प्रोग्राम, अल्हम्दुलिल्लाह, इतना दिल खुश हुआ मेरा। अल्लाह इनको और बढ़ता दौलत दे। इन्होंने जब से चुन के आए हमारे लिए बहुत किया है और हमको उम्मीद है आगे भी करेंगे। हमारी दुआ है। अल्हम्दुलिल्लाह बहुत अच्छा हुआ, सब बहुत बहुत खुश है हम लोग। सारे समाज के लोग, खास करके आज रमजान का जो महीना है उस वक्त इसी के लिए बोल रही ना, रमजान में हमारे को इतने पवित्र हमारा महीना है, इतना अच्छा, और हमारा रोजा इतना बेहतरीन तरीके से खुला है। सब लोगों की दुआ है उनके साथ में। बहुत अल्हम्दुलिल्लाह, बहुत दिल को सुकून मिला। अल्हम्दुलिल्लाह बहुत अच्छा हुआ है। पुण्याचे उपमहापौर सुद्धा ते झालेले आहेत आणि एवढा छान कार्यक्रम आयोजन केलेला आहे। काय गेल्या 10-15 वर्षापासून ते असे कार्यक्रम करत असतात। त्यांनी हा मेसेज देतात की समधर्म समभाव। त्यांनी आमची दरवर्षी रोजा इफ्तारी करतात, व्यवस्थित रोजा हे करतात, मग नंतर जेवण पण देतात। परमेश्वर त्यांना अजून उन्नती द्या आणि खूप ते असंच सहकार्य चांगलं करावं। आणि हा संदेश देतात की जात-पात काही नाही, सगळं आम्ही माणूसच आहे। कोणी हिंदू नाही, कोणी मुस्लिम नाही, आम्ही सगळं भाऊ बहिणी, हा संदेश देतात। त्यांच्या ह्याच्यामुळे ना खूप चांगला संदेश जातो की आम्हाला कोण वेगळं करू शकत नाही, आम्ही सगळे एक आहोत। निश्चित आम्ही सगळे एक आहोत। आपल्यासोबत माजी उपमहापौर जे राहिलेले आहेत सुनीताताई आहेत आपल्यासोबत। ताई, काय सांगाल? एवढा छान कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, मोठ्या संख्येने मुस्लिम समाजातील महिला असेल, पुरुष वर्ग असेल, ते इफ्तार पार्टीमध्ये सहभागी झालेत बघा। खऱ्या अर्थाने आम्ही गेले 15 वर्षापासून हे इफ्तार पार्टी आम्ही ठेवत असतो आणि ह्या निमित्ताने मुस्लिम बांधव असेल आणि सर्व धर्म समभाव असं म्हणून आम्ही ह्या भागामध्ये बोपडी भाग असेल, औंध भाग असेल, ह्या भागामधले सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्रपणे करतो। जे इफ्तार पार्टी असेल, आज महिला दिवस पण आहे, त्या निमित्ताने आपण हे नियोजन केलं की आज महिला दिन पण आहे आणि इफ्तार पार्टी पण आपण एकत्र ठेवलं तर सर्व महिला असतील, सर्व समाजातील लोक असतील, एकत्रपणे आपण हे कार्यक्रम एक ह्या देशाला एक संदेश चांगला जाईल ह्या हेतूने आम्ही आज हे कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आणि सर्व धर्म समभाव ह्या निमित्ताने मेसेज चांगला जाईल ह्या देशाला, म्हणून आम्ही हे कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे। आणि मी माझी उपमहापौर असल्यामुळे आज परशुराम वाडेकर साहेब उपमहापौर आहेत सध्या, आणि त्या निमित्ताने आम्ही लोकांनी आम्हाला भरभरून सहकार्य करतात, त्या हेतूने आम्हाला अजून ऊर्जा भेटतो की ह्या नागरिकांना अजून आम्ही काय करू शकतो, हेच आम्हाला आनंद वाटतो। म्हणून या सर्व नागरिकांसोबत आपण मिळून हेच कार्यक्रम नव्हे तर अनेक कार्यक्रम ह्या भारत देशामध्ये आपण कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित करत असतो आणि ह्या नागरिकांचा सहभाग असल्यामुळे असं सहकार्य हे नागरिकांचं असतो, म्हणून आम्ही अजून आनंदाने हे कार्यक्रम, इफ्तार पार्टी असेल, दिवाळी असेल, गणेश चतुर्थी असेल, ख्रिश्चन समाजाचा सण असेल, सर्व समाजाचं आम्ही नियोजन करत असतो, आम्हाला अजून आनंद भेटत असतो। तुम्ही जे आयोजन केलेलं आहे, मोठ्या संख्येने या ठिकाणी महिला वर्ग असेल, पुरुष वर्ग असेल सहभागी झालेला आहे, काय समाधान मिळाले सगळं एवढं बघून? खऱ्या अर्थाने जे आम्ही हे काम करत असतो आणि हे लोक येऊन आम्हाला जास्त भरभरून देतात, जे आम्ही फक्त त्यांना निरोप देत असतो की निरोप दिल्यानंतर असं म्हणत नाही की मला निरोप नाही आला, तुला निरोप नाही आला, असं मनामध्ये कुठलाही भेदभाव न ठेवता प्रत्येक जण हिरिरीने स्वतः सहभागी होतात, म्हणून आम्हाला आनंद वाटतो। ह्या नागरिकांसोबत अजून जरा आम्ही कार्यक्रम छान करावं, अजून उत्साह हे नागरिक देत असतात। जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आणि रमजान महिन्याच्या निमित्तानं
इफ्तार पार्टीचं आयोजन उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या वतीनं करण्यात आलेलं होतं. या ठिकाणी मोठ्या संख्येने मुस्लिम समाजातील वर्ग असेल, महिला असेल, पुरुष वर्ग असेल, मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभागी झालेला होता. आपल्यासोबत उपमहापौर परशुराम वाडेकर आहेत. काय सांगा, एवढ्या चांगल्या पद्धतीचं आयोजन केलेलं आहे, यामागचा उद्देश काय होता? महिला दिन असेल आणि त्याचबरोबर रमजान महिन्याचं जे आहे तो समन्वय साधला. सर्वप्रथम महिला दिनानिमित्त भारतातील तमाम महिलांना त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. आज उपमहापौर सुनीता परशुराम वाडेकर माजी उपमहापौर आहेत आणि आम्ही गेले अनेक वर्ष या रमजानच्या महिन्यामध्ये रोजा इफ्तारीचा कार्यक्रम घेत असतो. कुठलंही राजकारण नाही, काही नाही. एक सर्व समाजाने एकत्र यावं, सर्वांच्या सुखदुःखात आपण सहभागी व्हावं, या भावनेतून आम्ही हा रोजा इफ्तारी करत असतो. आणि आज महिला दिनानिमित्ताने विशेष रोजा महिलांचा आम्ही ठेवला होता. उपमहापौर त्या ठिकाणी होत्या. तो एक आजचा कार्यक्रम तो पार पडलेला आहे. याही ठिकाणी सगळ्यांनी रोजा सोडला, नमाजची व्यवस्था इथं होती, जेवणाची व्यवस्था इथं होती. खरं म्हणजे भारतीय संविधानाने या देशामध्ये तमाम मुस्लिम बांधवांनाच नाही तर तमाम महिला वर्गाला सन्मानपूर्वक समानतेचा अधिकार दिलेला आहे. या देशातील प्रत्येक महिला ही सन्मानपूर्वक राहू शकते. आज पाश्चात्य देशामध्ये पाहिल्यानंतर, आज जिथं युद्ध चाललंय तिथली परिस्थिती पाहिल्यानंतर तिकडच्या महिलांमध्ये आणि भारतीय मुस्लिम महिलांमध्ये फरक आहे. कारण की भारतीय संविधानामध्ये बाबासाहेबांनी सर्वांना इक्वल अधिकार दिल्यामुळं आज महिला ताटमानेने जे उभ्या आहेत त्याचं पूर्ण क्रेडिट बाबासाहेब आंबेडकरांना जातं. पहिल्याच दिवशी त्यांनी संविधान देताना महिलांना देखील मतदान देऊन टाकलं आणि महिलांना देखील स्वतंत्र देऊन टाकलं. त्यांचं एज्युकेशन, त्यांचं राहणपान मोकळ्या श्वासाने भारतात राहू शकतात. आणि म्हणून भारतामध्ये मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, हिंदू असेल, शीख असेल, बौद्ध असेल, जैन असेल, हे विविध जातीच्या सगळे लोक आज एकसंघ प्रेमापोटी राहतात. त्याचं श्रेय भारतीय संविधानाला जातं. आणि त्यामुळं रमजानचा पवित्र महिना आहे. या महिन्यामध्ये संबंध देशामध्ये जे युद्ध चाललेलं आहे ते थांबलं पाहिजे अशी आमची भावना आहे. रमजानमध्ये एकमेकावर बॉम्ब टाकणं, एकमेकाचे जीव घेणं हे काय बरोबर नाहीये, नाही का? त्यामुळं युद्ध नाहीच पाहिजे कुठंच, नाही का? अशी मी मनापासून अपेक्षा बाळगतो, अपेक्षा करतो की हे थांबलं पाहिजे, नाही का? आणि रमजान महिन्यामध्ये सगळ्यांनी आनंदामध्ये हा रमजान साजरा केला पाहिजे. आज या रोजाच्या इफ्तारीनिमित्त सगळ्या मुस्लिम बांधवांना, पुणे शहरातील, महाराष्ट्रातील मुस्लिम बांधवांना आम्ही रमजानच्या मंगलमय शुभकामना त्यांच्यापुढे व्यक्त करतो. सगळ्या महिला बांधवांना देखील रमजानच्या महिन्याच्या शुभेच्छा देतो. त्यांना देखील महिला दिनाच्या शुभेच्छा. संपूर्ण महिलांना देखील मनापासून शुभेच्छा. तुम्ही जो कार्यक्रम आयोजित केलेला होता इफ्तार पार्टीचा, खूप मोठ्या संख्येने महिला वर्ग असेल, पुरुष वर्ग या ठिकाणी सहभागी झालेला होता. त्यांनी पार्टीमध्ये जेवणाचा सुद्धा आस्वाद घेतलेला आहे. हे सगळं करून काय समाधान मिळालं तुम्हाला? नाही, समाधान मिळालं तर खूप आहे. कारण की दरवर्षी गेले 20 वर्षापेक्षा अधिक काळ हा आमच्या रोजा इफ्तारीचा कार्यक्रम सुरू असतो. या भोपळीमध्ये पुण्यामध्ये मुस्लिम असेल, हिंदू असेल, ख्रिश्चन असेल, जैन असेल, बौद्ध असेल, सगळे राहतात. सगळ्यांचे सण आपण एकमेकांचे साजरे केले पाहिजे. सगळ्याच्या सुखदुःखात सहभागी झालं पाहिजे. एकमेकांबरोबर सगळ्यांनी सद्भावनेने राहिलं पाहिजे. हेच संविधान आपल्याला शिकवतं. त्यामुळं द्वेष भावनेने राहून का उपयोग नाही, नाही का? त्यामुळं हा रमजानचा महिना त्यांच्या आनंदामध्ये, त्यांच्या उपवासाच्या महिन्यामध्ये आपण त्यांच्या या आनंदात आपण सहभागी होतो. हा खूप आनंद आहे, नाही का? आणि सगळे इतर धर्मीय देखील इथे येतात, एकमेकाशी जेवण करतात, बोलतात, गप्पा मारतात. खूप बरं वाटतं. माझी मिसेस, आम्ही सातत्याने हे उपक्रम करत असतो. तुम्ही सुद्धा या ठिकाणी सहभागी झालेला होता. परशुरामजी वाडेकर यांनी एवढा चांगला कार्यक्रम आयोजन केलेला होता, काय सांगा? रमजानचा अत्यंत पवित्र महिना सध्या सुरू आहे आणि त्याच्यात आज जागतिक महिला दिवस आहे. आणि वाडेकर साहेब आणि त्यांचं कुटुंब गेल्या अनेक वर्षापासून रोजा इफ्तारीचा कार्यक्रम इथं घेतात. जगात आणि या भारतात पण अनेक ठिकाणी विषमता, विष पसरवण्याचं काम सुरू असताना राष्ट्रीय एकात्मतेचा सगळ्यात मोठा संदेश देण्याचं काम वाडेकर परिवार, माजी महापौर आमच्या सुनीताताई वाडेकर असतील, उपमहापौर आता परशुरामजी वाडेकर असतील आणि त्याचं पूर्ण कुटुंब हे अत्यंत मनाने लोकांना बोलवतात. इथं इफ्तारीची व्यवस्था ठेवतात, नमाज पठणची व्यवस्था ठेवतात आणि जेवणाची व्यवस्था करून एक राष्ट्रीय एकात्मतेचा खूप मोठा संदेश देण्याचं काम हे परिवार गेल्या अनेक वर्ष आमच्या भागात करत आहे. काय सांगाल एवढ्या चांगल्या कार्यक्रमाचा? सर, आता जसं बोललं गेलं तर आमचे परशुराम वाडेकर, पहिली गोष्ट तर मी हे सांगतो की आज
जे कार्यक्रम आमच्या परशुराम वाडेकर आमच्या भोपडीला जे लाभलेले आहेत आणि आमच्या भोपडीला आम्ही एक चांगलं सन्मान सारखं असं वाटतं की आमचे जे उपमहापौर आहेत ते आमच्या भोपडीला लाभलेले आहेत आणि आमच्या पुणे शहरात जेवढं काम चालत आहे ते आमचे उपमहापौर चांगल्या पद्धतीने करतात आणि सर्व जाती धर्मांना घेऊन त्यांचं काम करण्याची त्यांची पद्धत आहे आणि गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही त्यांच्या ह्या कार्यक्रमाला तिथं हजर असतो. ह्याच्यासाठी असतो की हा एक कार्यक्रम असा आहे की मनमिळावपणाने असतो. फक्त मुस्लिमच नाही, सर्व धर्माचे लोक या कार्यक्रमात असतात आणि या कार्यक्रमामध्ये येऊन सगळेजण सहभाग देतात आणि परशुराम वाडेकर ज्या सर्व जाती धर्मात काम करणारे माणसं जे आहे वाडेकर जे आहेत आणि त्यांचं काम बघता पुणे शहराला आपलं एक मान वर करण्यासारखं सन्मानजनक त्यांनी काम केलेलं आणि त्यांचं मत असं आहे की मला जी संधी भेटली आहे त्या संधीचं मी सोनं करणार आहे असं बोलून ते काम करत असतात. त्याबद्दल त्यांना आज महिला दिन पण आहे. महिला दिनानिमित्त पण मी सर्व महिलांना शुभेच्छा देतो आणि वाडेकर साहेबांना त्यांच्या फॅमिलीला आमच्या वाडेकर ताई हे पण फार चांगले काम करतात. त्यामुळे आम्ही सर्व यांच्या सहभागी असतो. खरं तर जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आणि रमजान महिन्याच्या निमित्तानं जी आहे त्या ठिकाणी इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यामधून सर्व धर्म समभावाचा आम्ही संदेश देतो अशा पद्धतीची भावना जी आहे परशुराम वाडेकर असतील किंवा सुनीता वाडेकर आहे यांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे.